मराठवाड्याभर आपण नजर फिरवली. बीजेपीचे उमेदवार असतील, महायुतीचे उमेदवार असतील किंवा महाविकास आघाडीचे युतीचे उमेदवार असतील, ही नुसती एकाच समाजाचे आहेत असं नाही. ते हे नात्या गोत्याचे उमेदवार आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. उस्मानाबाद मध्ये तीच परिस्थिती. बीड मध्ये फक्त वेगळेपणा आपल्याला दिसतो. नांदेडमध्ये सुद्धा आपल्याला तोच दिसतोय. परभणीमध्ये सुद्धा आपल्याला तेच दिसतंय. आपल्याला जालन्यामध्ये सुद्धा तेच दिसते अशी असणारी परिस्थिती आहे. कदाचित खैरे नसते तर पुन्हा औरंगाबाद मध्ये सुद्धा नात्या गोत्याच राजकारण असतं अशी परिस्थिती आहे. आणि आपण सगळेजण मराठवाड्याचा विकास झाला नाही म्हणून ठणा बोलतोय. विकास होणार कसा? सत्ता डाव्या हातात आहे काय आणि सत्ता उजव्या हातात आहे काय? ती घरातच आहे. सत्ता घरातच येत असल्यामुळे लोकांचा विकास साधून, लोकांचे प्रश्न सोडून सत्ता थोडी मिळवायची आहे. एकच गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे राजकीय पक्ष, काँग्रेस पक्ष असेल, एनसीपी असेल, भारतीय जनता पक्ष असेल किंवा उबाटा असेल, शिवसेना उद्धव ठाकरेंची, यांचे नेते ताब्यात घ्यायचे. यांचे नेते ताब्यात घ्यायचे. यांचे नेते ताब्यात घेतलं की आपला एक चुलत भाऊ आणि दुसरा एक मामे भाऊ, या दोघांना उभं करायचं, त्यांना जे पाहिजे ते द्यायचं आणि आपली सत्ता अबाधित ठेवायची अशी परिस्थिती आहे. विकास होणार कुठून? मराठवाड्याचा विकास होणार कुठून? त्याला विकासातून संघर्ष आणि संघर्षातून सत्ता, तर मग विकास होईल. हा तर घराणेशाहीचाच चाललेला एक भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि ही घराणेशाही जी आहे ती सर्वच पक्ष चालवायला लागलेत अशी परिस्थिती आहे. वंचित बहुजन आघाडी असा एकमेव पक्ष आहे की ज्यांनी घराणेशाहीतल्या एकाही माणसाला उमेदवारी दिलेली नाही. बरं झाले आम्ही देतो, फंड देतो, अमुक देतो. म्हटलं आम्ही फकीरच आहोत. फकीराला फंडाची गरज लागतच नाही. आम्हाला असताना लोकशाहीचं सार्वत्रिकरण करायचं. पक्षाच्या हातामध्ये उमेदवारी देणं आहे. ती उमेदवारी आपण दिली. आता लोकांनी ठरवायचं आहे की सत्ता घराणेशाहीच्या हातामध्ये द्यायचं आहे की सर्वसामान्य लढणाऱ्या कार्यकर्त्याच्या हातामध्ये द्यायचं आहे, हे आपण सांगतो. या सगळ्या पक्षाने गरीब माणसाला उमेदवारी दिली नाही. जरांगे पाटलाच्या बाजूने जो उभा राहिला, मान्य मला की ओबीसी त्यांच्या विरोधात आहे, पण गरीब मराठ्याच्या बाजून, जरांगेच्या बाजूने जो गरीब मराठा उभा राहिला त्याला तरी उमेदवारी दिली का? तर नाही दिली. शेवटी परभणीचे असणारे डग, की ज्याला हवामान तज्ञ आपण असं म्हणतो, त्यांनी म्हटलं मी उभा राहील तर वंचित वरतीच उभा राहील, नाही तर अजिबात उभा राहणार नाही. बीड मध्ये सुद्धा एका गरीब मराठ्याला आपण उमेदवारी, एका गरीब मराठ्याला आपण सर्व अशोक हिंगे यांना सर्व उमेदवारी. मला म्हटलं प्रकाशराव फार चांगले लोक आहेत, 2-2, 10-10, 15-15, 20-20 कोटी खर्च करतील. म्हटलं यांच्यापासून मी 10 हात लांब असतो. यांच्यापासून मी 10 हात लांब असतो. कारण यांनी
हे 10 कोटी 20 कोटी कुठून कमवले कोणाला माहिती. यांच्या 10 कोटी 20 कोटीचा पैसा असतात कुठून, दारूचा असतात की इथला असणारा गांजाचा असतात कोणाला माहिती. त्याच्यापेक्षा आपलं नातं आपण असणाऱ्या सामान्य माणसाची, सामान्य कार्यकर्त्याशी ठेवलं पाहिजे. सामान्य कार्यकर्त्याकडून त्या ठिकाणी जिंकतो. आज परिस्थिती एवढी वाईट झालेली आहे की मी दानवेला असणारे एक तेच जालन्याला ऐकवणार आहे. एका पत्रकाराची व्यथा आहे आणि तो अपेक्षा ही करतोय की हा देश आता ड्रग्सनी पूर्णपणे भरलेला आहे. आपल्याला माहित असेल मध्यंतरी 18,000 कोटीचा ड्रग्स, 18,000 कोटीचा असणारा ड्रग्स हे पोटभरत्या बंदरामध्ये लागलं. काय सांगितलं की आम्ही एका अफगाण माणसाला पकडलं. त्या अफगाण माणसाची शोध त्यावेळेस घेतली तर त्यावेळेस तो असणारा भीक मागणारा अफगाण होता. अशी रस्त्यावरनं भीक मागणारा अफगाण उचलला आणि त्याला आरोपी केला, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून तो पत्रकार व्यथित आहे ना, असं म्हणतोय की याचा जर छडा लावला नाही तर त्यांनी असणाऱ्या एका मंत्र्याला धमकी दिलेली आहे की तुझ्या घरासमोर 4 तारखेच्या अगोदर मी आत्महत्या करेन. मित्रो, दहा वर्ष आपण मोदीनं हा काहीतरी बदल करेल, पण दुर्दैवाने आपण असताना मोदीचं